तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे भावून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल कोणत्या टॉपिकला बघताय तुम्ही व्हिडिओ. ओके, आजचा व्हिडिओ असणार भावून एकदम कडकमध्ये. आपण जो बऱ्याच डिझाईनमध्ये जो फॉन्ट वापरतोय भावून लक्षात घ्या. तो फॉन्ट काय आहे, कसा क्रिएट करायचा आहे, काय त्याच्यामध्ये आहे, त्याच्या मागचं भावून काय उदाहरण आहे भावून, ते सर्व मी सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. तुम्ही आता आपले जे काही बरेच सारे इथे बघितले असेल, जे काही डिझाईन असतील इथे बघू शकता. आता हे सर्व जे आहे ते वेगवेगळे आहेत, जे आता येत नाही स्टार्टिंगला. ओके, जे आहे ते पाहून तुम्हाला सांगून देतो. हा जो फॉन्ट आहे, आपण बरेच डिझाईनमध्ये, आता जे वेडिंगचं सीझन झालेलं असेल तुम्हाला माहीत असेल, त्याच्यामध्ये पण आपण बरेच यूज केलेत. प्लस तुम्ही वेडिंगचे व्हिडिओ वगैरे बघितले असेल, त्याच्यामध्ये पण ही कॅलिग्राफी आपण यूज केलेली आहे. काय कॅलिग्राफी आहे किंवा फॉन्ट आहे, तो सर्व तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. जसं की तुम्हाला आता स्क्रीनवरती बघू शकता, ही पाहूनच डिझाईन आहे, विनरची डिझाईन आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, किंवा आपल्या वेबसाईटवरती ऑलरेडी व्हिडिओ नाही, पोस्ट आपण डिझाईन करत असतो. PST फाईल मटेरियल डाटा सेल करत असतो. आपली वेबसाईट आहे onkar-graphics.in. गुगलला जाऊन तुम्ही सर्च बघून घ्या, बरेच जणांना माहीत असेल. तिकडून डाटा बरेच जण परचेस वगैरे करत आहेत भावना. ओके भावना, तो बरेच डाटा आपण काय करतो तिकडे सेलिंगला काय टाकलं आहे, कारण की आपल्या PC मध्ये भावना आता जे स्टोरेज आहे ना, जसं डाटा नवीन होत जातो तसं तो जो जुना डाटा असतो तो आपल्याला कुठेतरी सेव्ह करायचा असतो. तो आपण काय करतो भावना, आपण वेबसाईटला सेल केलेला आहे. लक्षात घ्या, तिथे पाहिजे तेव्हा आपण जाऊन घेऊ शकतो. लक्षात घ्या, कारण की जर आपण सिस्टममध्ये ठेवला तर बरेच, आता नेक्स्ट जो व्हिडिओ बनवायचा आपल्याला भावना, लक्षात घ्या, तो व्हिडिओ कसा होईल हे सांगू नाही शकत ना. त्याच्यामुळे आपण काय करतो, त्याच्यासाठी जागा पाहिजे असते. तर त्या जागेसाठी आपण सर्व वेबसाईटवरती जे काय मटेरियल आपण ॲड केलेलं आहे, जाऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता. माझं त्याच्यामध्ये काही नाही, फक्त आपण याच्या फॉन्टवरती सांगणार आहे भावना. हा फॉन्ट वगैरे नाही आहे, हा फॉन्ट आहे भावना गुगलने बनवलेला आहे. गुगल म्हणजे आता ChatGPT आलं आहे, तुम्हाला माहीत असेल, जेमिनी आलेलं माहीत असेल. बरेच डिझायनरचं वगैरे भावना आता नुकसान आहे. लक्षात घ्या, माझ्या भाषेमध्ये सांगतोय, तुम्ही काय असेल ते तुम्ही समजून घ्या. आता जो बघणारा जो असेल व्हिडिओ, तो पण सध्या डिझायनरच असणार आहे. लक्षात घ्या, कारण की त्याला पण गरज आहे त्या फॉन्टची, म्हणून तो व्हिडिओ बघतोय. जसं की आता तुम्ही स्वतःला सांगतो मी, लक्षात घ्या. ओके, तर हा जो फॉन्ट आहे बघू शकता, हा फॉन्ट आहे भाऊन. काय करायचं, तुम्ही एक प्रॉम्प्ट आहे. ओके, तुम्हाला प्रॉम्प्ट कुठं पण येऊन जाईल. ऑलरेडी एक व्हिडिओ आला असेल, जर ज्यांनी बघितला नसेल भाऊन बघून घ्या. आपले भाऊन 21,000 प्लस सबस्क्रायबर आहेत. 21,000, 20,000पेक्षा जास्त. लक्षात घ्या, तेवढे पण जण बघत नाहीत, कुठे गेलेत माहीत नाही. सबस्क्राईब करून गेले तर नक्की आहेत, पण आहेत की नाही ते पण आता माहिती नाही, पण लक्षात घ्या. ओके, असू दे, ज्यांना गरज असेल तेव्हा ते येतील. लक्षात घ्या. ओके, तर आपण काय करणार आहे, हा जो आहे ह्याचं एक प्रॉम्प्ट आहे. ओके, आपल्याला जेमिनीला किंवा गुगल जेमिनी जे काय असेल, ChatGPT असेल ना भावनो, त्याच्या भाषेमध्ये जर आपण बोललो ना, तर तुम्हाला एकदम करेक्ट आणि एकदम काय बोलतात 100% काम भेटून जाईल. लक्षात घ्या. ओके, फक्त त्याची जी भाषा आहे ना भावनो, ती तुम्हाला समजता आली पाहिजे. ओके, डिझाईन पण आता बरेच जेमिनी वगैरे, ChatGPT वगैरे म्हणजे एकदम क्रिएट करून देतात. आमची काही गरजच लागली नाही भावनो. लक्षात घ्या. ओके, आम्हाला पण विचारात पडायला लागतं भावनो, आता कशी बनवायची डिझाईन. ओके, कारण की जर समजा एका जेमिनीने बनवून दिली आणि ती सांगतात कस्टमर सेम अशी बनवा, तर कसं बनते भावना, लक्षात घ्या. ओके, पण ती आपल्या भाषेमध्ये बनते, आपल्या क्वालिटीमध्ये. ओके, असू दे, जेमिनी आहे, ChatGPT आणि आपण डिझायनर आहे. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता काय करणार, हा जो प्रॉम्प्ट आहे ना, तो तुम्हाला मी सांगून देतो, कुठेतरी आहे भावना. लक्षात घ्या, इथे बघू शकता एकदम शुभम आणि आकृती ह्या नावाची मला कॅलिग्राफी बनवून द्या, आणि ते एक इथे बघू शकता, हे सर्व तुम्हाला इथे दिसते. सिम्पल काय करायची, घ्यायची, कॉपी करायची. कॉपी केली, तुम्ही काय करायचं, इथे गुगलला यायचं. लक्षात घ्या. ओके, पूर्ण ट्रिक समजून घ्या, व्हिडिओ स्किप करून बघू नका, कारण की व्हिडिओला काय पासवर्ड वगैरे तर नाही आहे. लक्षात घ्या, पण तुम्ही पूर्ण बघितलं तर तुम्हाला समजेल. ओके, इथे काय करायचं, गुगलवरती पाहून जेमिनीचा वापर करायचा. ओके, लक्षात घ्या. गुगलला इथे बघू शकता जेमिनी, हा इथे आता ही माझी वेबसाईट आहे. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर हिला मी आता काय करणार आहे, जो माझं एक फॉन्ट होता, सॉरी काय बोलू शकतो, प्रॉम्प्ट, हा म्हणजे बोलताना तो फॉन्टचा लक्षात येतो आहे, तो होता भावना. लक्षात घ्या. तर मी काय केलं आहे, त्याला कॉपी केलेलं आहे आणि इथे पेस्ट केलं आहे, फक्त सिम्पल, बाकी काही नाही केलेलं आहे. आणि ते आपण फक्त जे स्टार्टिंगला जे नाव आहे शुभम आणि आकृती, तिथे तुम्हाला मराठीमध्ये नाव लिहायचं आहे. जसं की मी आता लिहू शकतो, शुभम आकृती तुमच्या समोर लिहिलेलंच आहे. ओके, आता त्याला काय करतो, तुम्ही त्याच्या जागेवर चेंज करायचं आणि लिहायचं. पण लक्षात ठेवा, एकदा का कस्टमरला सांगून ठेवा की ती कॅलिग्राफी आहे, एकदा बनली की सेम तशी परत बनत नाही. लक्षात घ्या, 100 वेळा सांगतो भावना. ओके, की एकदा कॅलिग्राफी बनली की पुन्हा रुपये तशी बनणे शक्य नाही. त्याच्यामुळे काय करायचं, कस्टमरला सांगून घ्यायचं भावना, जर बनली तर चांगली बनेल, नाहीतर कशी बनेल त्याच्यासारखीच बनू शकते, पण सेम नाही बनणार. लक्षात घ्या, एका वेळी बनली की एकदाच बनेल. सिम्पल. ओके, आता आपण शुभम आकृती आहे, हिला फक्त काय करायचं आहे, जो बाण आहे त्याच्यावरती आपण एंटर मारलं ना, म्हणजे क्लिक करायचं. मग त्या काय तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये पण करू शकता. ओके, PCची गरज नाही, असं काही नाही की PCची गरज आहे. PCची गरज कधी आहे, जेव्हा ते तुम्हाला देईल ना,
पूर्ण आउटपुट काढून देईल, त्याची गरज तुम्हाला मग लागणार आहे फोटोशॉपमध्ये. ओके. आपल्या PLPला पण होईल भावानो, पिक्सल लॅबमध्ये पण होईल, असं काही नाही की नाही होणार, पण ते पण तुम्हाला एकदम समजता आलं पाहिजे. ओके. जे आता हे आपण काहीतरी येते. ओके. याला आता हे बघू शकता, आता ही कशी दिले बघू शकता, इथे शुभ म. ओके. हा मला त्याने वरती इथे काहीतरी वेलांटी काढून टाकली. आकृती बघू शकता तुम्हाला इथे काय दिसते. ओके. अशी भावना दिली ना की ह्याला तुम्ही रिप्लेस वगैरे काही करू शकत नाही, त्याच्यामध्ये चेंज वगैरे काही करू शकत नाही. हां, तुम्ही त्याला बोलू शकता की मला ह्याच्यापेक्षा अजून जरा चांगली, ते पण एकदम प्रॉपर बोलायला लागतं म्हणून लक्षात घ्या. ओके. सिम्पल मी आता हिला काय करतो, डाउनलोड करतो. ओके. ह्या डाउनलोडच्या बटनावरती ना 2 वेळा डाउनलोड करा. केलं त्याच्यानंतर आता आपण इथं काय घेणार आहे, आपली जी काय फोटोशॉपची फाईल आहे, आता तुम्ही आपल्या पिक्सल लॅबमध्ये पण ॲड करू शकता. असं काही नाही की ही घेतल्याच्यानंतर सिम्पल हिला काय करायचं, रिसाईज वगैरे करून घ्या. हा जो लोगो आहे जेमिनीचा लक्षात घ्या, त्याला पहिला रिमूव्ह करा आधी. ओके. असा इरेज मारला. इरेज मारल्याच्यानंतर सिम्पल याला काय करायचं, वरती फाईलवरती क्लिक याच्यामध्ये जाऊन काय करायचं, आपण फक्त ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आणि ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट. ओके. याला काय करायचं, पूर्ण कॉन्ट्रास्टला हाईड करून घ्यायचं आणि ब्राईटनेस आहे ती आपली नॉर्मल आहे त्याला 0 ठेवून द्या. ओके. 0 ठेवली. ओके करा. ओके केल्याच्यानंतर असं येईल. ओके. त्याच्यानंतर हा दुसरा टूल आहे, काय टूल आहे, मॅजिक टूल. ओके. त्याच्यावरती राईट क्लिक करून बघू शकता, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलच्या खाली असतो मॅजिक टूल. ओके. त्याला क्लिक करायचं आणि याला कंट्रोल X करायचं. ओके. कंट्रोल X करा. सिम्पल याच्यावरती पण काय करायचं, जिथे जिथे तुम्हाला जो पार्ट पाहिजे त्याला सिलेक्शन मारून कंट्रोल X, याला पण कंट्रोल X, याला पण कंट्रोल X. ओके. मी पाहून हे फोटोशॉपमध्ये सांगतोय, लक्षात घ्या. पिक्सल लॅबमध्ये काय जास्त करायची गरज नाही, डायरेक्ट एक कलरवरती, म्हणजे तिथं आहे इरेज, कलर इरेज म्हणून एक ऑप्शन आहे, माहिती आहे का तुम्हाला? नसेल माहीत तर मी कसं सांगू तुम्हाला, आता इथे साईडला तर नाही सांगू शकतो. ओके. त्याच्यानंतर आता जी रिलीज झाली ना माऊनो, तिला तुम्ही काय करायचं, शार्प वगैरे करू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर. ओके. मी तर म्हणजे नका करू, कारण की एकदम डिझाईनमध्ये ती दिसून पण येत नाही की म्हणजे एकदम क्लिअर आहे की थोडी ब्लर वगैरे आहे, लक्षात घ्या. ओके. हे झालं. त्याला तुम्ही एक कलर द्यायचा, इथं बघू शकता. कलर दिल्याच्यानंतर तुमची डिझाईन अशी असते, तिथं बघू शकता. ओके. दिसत असेल तुम्हाला शुभम. आता ह्याच्यातलं आपल्याला नाव पाहिजे शुभम आणि आकृती पाहिजे, लक्षात घ्या. तर इरेजवरती क्लिक करून आपला जो इरेजर आहे त्याचं आता इथे काम येणार आहे, लक्षात घ्या. पिक्सल लॅबमध्ये पण तुम्हाला थोडं डोकंपोडी काम करावं लागेल. सर्व तुम्हाला काही फ्रीमध्ये भेटणार नाही की बनल्या डिझाईन भेटली चला आता डायरेक्ट हेवी ॲड करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला पण काहीतरी करावं लागेल. ओके. ही जर तुम्हाला म्हणजे चांगली वाटली तर तुम्ही डिझाईन वगैरे ठेवू शकता, नाहीतर मग हे जे वरचं पार्ट वगैरे आहे. ओके. त्याला तुम्ही असं रिमूव्ह करा. आपलं जसं की फॉन्ट वगैरे तुम्हाला माहिती असेल कसं असतं म्हणून, त्या प्रकारचं आपल्याला इथे यायचं आहे. त्याच्यानंतर सेम इकडचंच, कारण की आपण हे आपल्या म्हणजे डिझाईनमध्ये वापरणार आहे, त्याच्यामुळे ही जी कॅलिग्राफी आहे ना, ते आपल्याला हे साईडचं काहीच गरजेचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, हे सर्व इरेज करून घ्यायचं. साईज छोटी वगैरे करून घ्या. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून, लक्षात घ्या. कोणी सांगणार नाही, जे आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हे पाहिजे तिथे पण हे पण काढू शकता असं. ठीक आहे. करण्यावर आहे तुमच्यावरती, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बरेच काय करू शकता. ओके. आता सिम्पली कॅलिग्राफी घेतली, याला काय करतो मी, प्लसचा बटनावरती क्लिक करून दोघांना हे करून मर्ज फाईल करतो. मर्ज फाईल केली तर काय झाली पाहून, पूर्ण एक PNG बनली. कंट्रोल C केली. आता समजा ही डिझाईन आहे आपली. ओके. एक डिझाईन आपण बनवतोय, तर त्या डिझाईनमध्ये आता मी काय करणार, रिप्लेस म्हणजे सॉरी कंट्रोल V केली, ती काय होते पेस्ट. ते तर तुम्हाला माहीत असेल, कंट्रोल C आणि कंट्रोल V. ओके. त्याच्यानंतर ही झाली. इथं आता आपल्याला शुभम आणि आकृती नाव इकडे असं ॲडजस्टमेंट करायचं. ओके. किंवा इकडे करू शकता, असं तुमच्यावरती आहे. फक्त हे काय करायचं, जे पूर्ण नाव दिलं आहे ना, तो एकत्र काय आपल्याला काढून टाकायचं. एक दोघा वेगळे काहीतरी काढायला लागेल, त्याची डुप्लिकेट करायची. ओके. डुप्लिकेटला शॉर्टकट वगैरे आहे, तुम्ही कंट्रोल J वगैरे करू शकता. आता इकडचं आपल्याला आकृती पाहिजे, फक्त तुम्हाला सिलेक्शन लक्षात आलं पाहिजे आपण काय सिलेक्ट केलं आहे, नाहीतर तुम्ही सिलेक्ट कराल दुसरंच आणि डिलीट होईल दुसरंच, मग झाली वाट लागली. आता हे जे आहे, आता हे ह्याला आपण जो इफेक्ट दिला आहे त्याला राईट क्लिक करून कॉपी लेअर स्टाईल करून हा जो शुभम नावाचा जो काय नाव आहे. ओके. त्याला जाऊन इथे पेस्ट करायचं. सेम तसंच याला आकृती जे आता आपण केलं आहे त्याला पण पेस्ट करून आपलं जो स्टार्टिंगचं आहे त्याला आपण म्हणजे त्याची हाईड करून घेऊया. ठीक आहे. इथे बघू शकता चिरंजीव, शुभम आणि आकृती तुम्हाला इथे दिसत असेल, बघू शकता. ही भावना विनायकची डिझाईन होती, वन वे. ओके. कास्ट स्टिकर तुम्हाला माहीत असेल. ओके. नसेल माहीत तर सांगून देतोय, तरी पण बघून घ्या. बरेच जणांना माहीत असेल, कारण की आता काही सर्व नवीन नाही आहेत. फक्त तो फॉन्ट कसा काय करायचा ते तुम्हाला सांगितलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणा भाऊ प्रॉम्प्ट दिला, आता काय करायचं आम्ही,
त्याला इरेज वगैरे कसं करायचं, म्हणून तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो आहे. याच्यामध्ये काय PST फाईल वगैरे काय पासवर्ड वगैरेची काही गरज नाही आहे. प्रॉम्प्ट आहे तो पण तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये ओपनमध्ये सांगून दिलेला आहे. ओके. बरेच जण विचारत होते भाऊन हा व्हिडिओ लवकर यायला पाहिजे होता. ओके. पण काय भाऊन सांगू तुम्हाला, आता मी पण होतो बाहेर वेळ करायला, तुम्ही काय बघत पण नाही व्हिडिओ. ओके. इथे बघू शकता अशा प्रकारचं ही तुम्हाला काय दिसतंय, नाव वगैरे दिसत असेल. ह्या फॉन्टचा वापरून बरेच वापर आहे. तुम्ही लोगो डिझाईनसाठी वगैरे नाव बनवू शकता, शुभविवाहासाठी बनवू शकता. मी असे बरेच सारे बनवलेत. कशासाठी, आपले जे काही वेडिंगची वगैरे व्हिडिओ आहेत. ओके. PST फाईलवरती तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये पण मी शुभविवाह सोहळा प्लस तसेच हळदी समारंभ असे बरेच सारे काय काय जे आपण मेन टॅगलाईन आहेत ते बनवलेले आहेत. बाकीचे काही आपल्याला बनवायची गरज नाही. भाऊसाब 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला एवढं समजावून. ओके. चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या, शेअर करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी आपल्यावरती व्हिडिओ बनवून येत असतात यूट्यूब चॅनलवरती. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं ना म्हणून लवकरात फॉलो करून घ्या. सर्व पोस्ट आपण इंस्टाग्रामवरती अपलोड करत असतो. आपल्या वेबसाईटवरची आपण डिझाईन आपण ज्या काय आहेत त्या सर्व आपण इथे पोस्ट करत असतो. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल सांगता येत नाही म्हणून. ओके. धन्यवाद.